साहित्य रामकृष्ण हरी. मी रेश्मा मोरे. उत्सव तीर्थाच्या व्यासपीठावर नामा म्हणे या निरूपण मालिकेतून भागवत धर्माची पताका जनमानसात पोहोचवणाऱ्या समाजातील सर्वच स्तरांमधील भेद, अगदी भक्तीचाही भेद नामशेष करून हरिनामाचा गजर जिवंत ठेवणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मोलाची शिकवण देणाऱ्या अभंगांचं निरूपण आपण करत आहोत. या मालिकेतला आजचा अभंग म्हणजे केवळ माणसांतलाच भेद नाही, तर देवादिकांमधलाही भेद मिटावा. कारण अखिल ब्रह्मांडाची निर्मिती करणारा ईश्वर जरी नानाविध नावांनी परिचित असला, त्याच्यावरची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी माणसानेच जरी त्याची वेगवेगळी रूपं तयार केलेली असली, तरीही तो ईश्वर एकच आहे. म्हणजे एकेश्वरवादाचा संदेश देणारा हा अभंग. 4 चरणांचा अभंग आहे. विष्णूसी भजला शिव दुराविला, अध पात झाला तया नरा. शिवपूजा करी विष्णूसी अव्हेरी, तयाचिये घरी यम नांदे. विष्णू कथा ऐके शिवासी जो निंदी, तयासी गोविंदी ठाव नाही. नामा म्हणे असती शिव विष्णू एक, वेदाचा विवेक आत्मा राम. भक्तिमार्ग हा भक्ताला ईश्वरापर्यंत पोहोचवत असतो. त्याला मोक्ष मिळावा, ईश्वराच्या चरणी स्थान मिळावं, ह्यासाठी ऋषीमुनींनी महात्म्यांनी हा मार्ग अगदी प्रशस्त केलेला. याच मार्गावरून चालणारे कितीतरी भक्त सज्जन पदाला, संत पदाला पोहोचलेले. परंतु भक्तीचा हा मार्ग चोखाळताना, त्यावरून वाटचाल करताना माणसाने ईश्वराला विविध रूपांमध्ये अनुभवलेलं असतं. आपापल्या संकल्पनांनुसार, आपल्याला आलेल्या अनुभूतीनुसार, आलेल्या साक्षात्कारांनुसार ईश्वराची वेगवेगळी रूपं कल्पिली गेली आणि कल्पिलेल्या या रूपांचीच पूजा अर्चा, आराधना भक्तिमार्गासाठी स्वीकारली गेली. ह्यातूनच मग ब्रह्मा, विष्णू, शिव, गणपती, दत्तप्रभू अशी कितीतरी नावं या ईश्वराला त्याच्या वेगवेगळ्या रूपांसाठी योजली आणि त्यावर श्रद्धा ठेवून माणसं भक्तिमार्गाने जाऊ लागली. ह्यातूनच मग बहु ईश्वरवाद आपल्याकडे फोफावला, रुजला, जनमानसाने तो स्वीकारला. नानाविध प्रकारची रूपं असलेल्या देवदेवतांची उपासना आपल्याकडे सहिष्णुपणे स्वीकारली गेली. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण पुढे ह्या वेगवेगळ्या रूपांना स्मरून जे संप्रदाय स्थापन झाले, त्या संप्रदायांमध्ये एक प्रकारचा सुप्त संघर्ष निर्माण झाला. पुढे जाऊन हा संघर्ष रक्तरंजित झाल्याचेही दाखले इतिहासात मिळतात. हे अगदी क्लेशकारी आहे. कारण भक्ती ही प्रामाणिक, समर्पित, सहिष्णू, सद्भावना आणि करुणेवर आधारलेली असते. पण अशा रक्तरंजित संघर्षांमुळे, सुप्त किलमिशांमुळे भक्तीला बाधा पोहोचते आणि माणूस आपल्या मूळ उद्देशांपासून भरकटतो. विष्णूचं स्मरण करणारे वैष्णव सांप्रदायिक आणि शिवाची उपासना करणाऱ्या शैव सांप्रदायिकांमध्ये जागोजागी संघर्ष झाल्याचं आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं. ही दुष्कृत्य बंद व्हावीत, संप्रदायांमधला हा संघर्ष मिटावा म्हणून अनेक संतांनी, महापुरुषांनी प्रयत्न केले. आपल्याकडे संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या भोवती असलेली ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, ह्या सगळ्यांनीच शैव आणि वैष्णवांना एकत्र करून वारकरी संप्रदाय वृद्धिंगत आणि उन्नत केला. नामदेवांचेच समकालीन असलेले नरहरी सोनार म्हणून एक गृहस्थ त्याच पंढरपुरात राहायचे. हे गृहस्थ मोठे धार्मिक, म्हणजे त्यांचा व्यवसाय जितका चोख तितकंच धर्माचरणही. ते शिवभक्त होते. शिवाची उपासना ते अगदी नित्यनेमाने
समर्पण भावनेने करायचे. पण इतर संप्रदायांबद्दल मात्र त्यांच्या मनात एक प्रकारची आढी होती आणि म्हणूनच पंढरपुरात राहून सुद्धा भक्तिमार्ग इतका उन्नतीला पोहोचलेला असतानाही त्यांनी पांडुरंगाचं दर्शन कधीच घेतलं नाही. पायरीसुद्धा कधी चढले नाहीत ते त्या पंढरीनाथाच्या मंदिराची. एकदा मराठवाड्यातून गोपाळ शेट्टी नावाचे एक व्यापारी पंढरपुरात आले. हे व्यापारी अतिशय श्रीमंत. त्यांना पुत्रप्राप्ती झाल्यामुळे आणि मुळातच ते विठ्ठल भक्त असल्यामुळे विठ्ठलाला एक सोन्याचा कंबरपट्टा घालावा अशी इच्छा त्यांना झाली आणि म्हणून ते पंढरपुरात आले. तेव्हा असा कंबरपट्टा बनवायचा तर तो एखाद्या निष्णात सोनाराकडून बनवून घ्यावा म्हणून त्यांनी शोध सुरू केला. ते पंढरपुरातल्याच नरहरी सोनारांकडे आले. विठ्ठल मूर्तीला कंबरपट्टा बनवायचा आहे, तो बनवून द्यावा अशी विनंती त्यांनी नरहरींना केली आणि नरहरींनी पट्टा बनवून देण्याचं कबूल केलं. तसा पट्टाही त्यांनी बनवून दिला. हा पट्टा बनवत असताना त्या व्यापाऱ्यांनी नरहरींना सांगितलं की आपण देवळात येऊन मूर्तीचं माप तरी घ्यावं. पण नरहरींनी ते टाळलं आणि पट्टा बनवून दिला. व्यापारी तो पट्टा घेऊन देवळात गेले. त्यांनी मूर्तीला पट्टा घातला पण पट्टा काही बसेना. पुन्हा पट्टा घेऊन ते नरहरींकडे आले. नरहरींनी पट्टा 4 बोटं वाढवून दिला. पट्टा घेऊन पुन्हा व्यापारी मंदिरात गेले पण आता पट्टा सैल होऊ लागला. असाच प्रकार 3-4 वेळा झाला. शेवटी नरहरींनी व्यापाऱ्यांना सांगितलं की आपण स्वतः माप घेऊन यावं, त्यानुसार मी पट्टा बनवून देतो. व्यापाऱ्यांनी माप घेतलं आणि त्यानुसार नरहरींनी पट्टा बनवला पण तरीही पट्टा काही मूर्तीला बसेना. आता हा योगायोग होता की चमत्कार कुणास ठाऊक. पण शेवटी नरहरी वैतागले. आपल्याकडे आलेलं एवढं मोठं गिऱ्हाईक जाणार आणि पंचक्रोशीत आपल्या कौशल्याची नाचक्की होणार या भीतीने ते देवळात जायला तयार झाले. पण मूर्तीकडे पाहायचं नाही असं ठरवूनच. शेवटी ते देवळात गेले आणि त्यांनी डोळे बंद करून घेतले त्या विठ्ठलाकडे पाहायचंच नाही म्हणून. अखेर त्या विठ्ठल मूर्तीला नरहरींनी स्पर्श केला आणि त्या स्पर्शातून नरहरींना एक वेगळीच अनुभूती जाणवली. तो साक्षात्कार होता, तो दृष्टांत होता, तो अनुभव होता एका भक्तिमय स्पर्शाचा. नरहरी सोनार शहारले, रोमांचित झाले. हा तर स्पर्श शिवाचा, म्हणजे या विठ्ठल मूर्तीत सुद्धा शिवाचा वास आहे. मग इतके दिवस, इतकी वर्ष गावात राहणारा नामदेव शिंपी जे सांगत होता की विठ्ठल आणि शिवाचं रूप एकच आहे, ते खरं आहे की काय? नरहरी सोनार अंतर्मुख झाले आणि तिथून पुढचा त्यांचा संपूर्ण प्रवास हा नामदेवांच्या सहवासात विठ्ठल नामाचा गजर करण्यात आणि ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत व्यतीत झाला. तेच हे संत नरहरी सोनार. त्यांनी शिव आणि विष्णूचं रूप एकत्र असल्याचं स्वतः अक्षरशः अनुभवलं आणि पुढच्या कितीतरी अभंगांमधून त्यांनी तेच जनमानसाला समजावूनही दिलं. संत नामदेवांनी सुद्धा हाच हट्ट, हाच आग्रह धरला आणि प्रत्यक्ष शैव आणि वैष्णव पंथीय एकत्र आले आणि वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याचीच अनुभूती देणारा हा सुमधुर अभंग. अभंगाच्या पहिल्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, विष्णुसी भजला शिव दुराविला, अधपात झाला तया नरा.
नामदेव महाराज हे स्वतः वैष्णव भक्त. त्यांच्या भोवती जमलेली ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ती सुद्धा विष्णू भक्तीत रंगणारी. मग अशा वेळी ही माणसं विष्णू भक्तीत लीन असताना कदाचित ती शिव उपासनेला तुच्छ लेखू शकतात किंवा कदाचित शिवभक्तीकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं. तेव्हा नामदेव महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट कदापि सुटली नाही. समाजाचं मूल्यमापन करणं, समाजातल्या भल्याबुऱ्या गोष्टींचं निरीक्षण करणं ही तर संतांची ताकद. आणि त्यामुळेच नामदेव महाराज असा स्पष्ट इशारा देतात की एकीकडे तुम्ही विष्णूला भजताय, त्याची पूजा करताय, पण हे करत असताना जर तुम्ही शिवाला अव्हेरलत, जर शिवाकडे तुम्ही दुर्लक्ष केलंत तर तुमचा अधःपात होऊ शकतो. कारण जर विष्णू हे संगोपनाचं, पोषणाचं, पालकत्वाचं प्रतीक आहे, तर शिव हे संहाराचं, प्रलयाचं प्रतीक आहे. हा संहार, हा प्रलय म्हणजे विनाश नव्हे, तर जे जन्माला येतं त्याचं संगोपन होतं आणि त्यानंतर त्याचं विलीन होणं हे ठरलेलं असतं. आणि जर तो आत्मा विलीन झाला नाही तर पुन्हा निर्मिती संभव नाही. म्हणजे निर्मितीचं हे चक्र कायम सुरू असतं आणि त्यासाठी आत्म्याचं परमात्म्यात विलीन होणं गरजेचं. आणि म्हणूनच जी व्यक्ती विष्णूला भजत असताना शिवाकडे जर दुर्लक्ष करत असेल तर तिचा अधःपात होऊ शकतो. कारण तात्विकदृष्ट्या विष्णू आणि शिव यांच्यामधलं साधर्म्य किंवा हे दोन्ही एकच आहेत याचा बोधच अशा व्यक्तींना झालेला नसतो. आणि म्हणून नामदेव महाराज यावर जाणीवपूर्वक कटाक्ष टाकतात, यावर टीका करतात. आता अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, शिवपूजा करी विष्णूसी अव्हेरी, तयाची ये घरी यम नांदे. म्हणजे जसा स्पष्ट इशारा नामदेव महाराज विष्णू भक्तांना देतात, तितकाच स्पष्टपणे इशारा नामदेव महाराज शिवभक्तांनाही देतात. कारण दुसरीकडे शिवभक्तीत रममान झालेली ही माणसं, नरहरी सोनारांचं उदाहरण आपण पाहिलं. तो माणूस शिव उपासनेत इतका तल्लीन झाला, पण विष्णू उपासकांना मात्र तुच्छ लेखू लागला. विष्णूचं दर्शन घेणंही त्याला पाप वाटू लागलं. आणि जर असं झालं, जर तुम्ही असं केलं तर यम तुमच्या दारी येईल, असं नामदेव महाराज म्हणतात. खरं तर यम प्रत्येकाच्याच दारी येतो, पण तरीही नामदेव महाराज हे भय दाखवतात. कारण यम हे केवळ मृत्यूचं नाही, तर ते विनाशाचं प्रतीक आहे. मृत्यूनंतर संपूर्ण घरावर एक सूतक पसरतं, एक वेदना त्या घरावर पसरते, त्या समाजावर पसरते. तसं वेदनामय जगणं तुमचं होईल, तशी वेदनामय अवस्था होईल, असा धाक नामदेव महाराज दाखवतायत. आणि हा धाक खरा आहे, वास्तववादी आहे. कारण जर आपण त्या शिवाची पूजा अर्चा करत आहोत, जर आपण त्या शिवाला भजत आहोत, परमेश्वर म्हणून जर त्याचं गुणगान गात आहोत, तर दुसरीकडे त्याच शिवाचं रूप असलेल्या विष्णूला मात्र अव्हेरत आहोत. मग हे त्या परमात्म्याला कसं पचनी पडणार? शिव आणि विष्णू ही रूपं जरी वेगवेगळी असली, त्यांचं कार्य जरी वेगवेगळं असलं, तरीही ते एकाच परमात्म्याचे अंश आहेत. हे जर आपण समजून घेतलं, ही जाणीव जर आपण अंतरी घेतली, तर आपली भक्ती निश्चितच सफल होईल. बघा, संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून दीक्षा घेतली होती. म्हणजे त्यांनी नाथपंथ स्वीकारला, अर्थात ते शिवभक्त होते. आणि ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांनाच आपला गुरु मानलं. म्हणजे तेही नाथपंथी, तेही शिवभक्त. पण तरीही या दोघांनी शैव सांप्रदायिकांना आणि वैष्णव सांप्रदायिकांना एकत्र आणून, सगळे संप्रदाय एकत्र करून वारकरी संप्रदायाचा पाया रचला.
कारण विष्णू आणि शिव हे वेगळे नाहीत, ते एकच आहेत ही जाणीव त्यांना झालेली. संत एकनाथ महाराज हे सूर्य उपासक, पण त्यांनी सुद्धा वैष्णव भक्तीत स्वतःला वाहून घेतलं. कारण जे तेज त्यांना सूर्यामध्ये जाणवलं, तेच तेज त्यांना विष्णूमध्येही जाणवलं. अगदी अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर स्वामी विवेकानंद, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे कालीमातेचे भक्त होते. पण स्वामी विवेकानंद कालीमातेपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. त्यांची भक्ती केवळ कालीमातेपुरती मर्यादित राहिली नाही, तर आपला हा सनातन धर्म हा वैश्विक धर्म आहे, मानवतावादी धर्म आहे. आपण जरी ईश्वराच्या वेगवेगळ्या रूपांची प्रतिष्ठापना करत असलो, पूजा अर्चा करत असलो, तरीही हा धर्म एकेश्वरवादी आहे, हे स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला पटवून दिलं. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की ज्या महापुरुषांनी परमात्म्याचं हे स्वरूप जाणलं आणि म्हणून त्यांची भक्ती श्रेष्ठ ठरली. यानंतर अभंगाच्या 3ऱ्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, विष्णू कथा ऐके शिवासी जो निंदी, तयासी गोविंदी ठाव नाही. बघा, माणसं ईश्वराने अवतार घेऊन केलेल्या कार्याची, त्याच्या महाशक्तीची, त्याच्या प्रचंड सामर्थ्याची, भक्तांप्रती असलेल्या त्याच्या सद्भावनांची कथा ऐकतात. या कथांचं श्रवण करतात, त्यावर चर्चा करतात, त्याची मीमांसा करतात. परंतु एकीकडे हे सगळं श्रवण करत असताना, स्वतः भक्ती मार्गाने जात असताना, दुसरीकडे मात्र त्याच ईश्वराच्या दुसऱ्या रूपाची अवहेलना करतात. हे नामदेवांना पसंत नाही. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतायत की भक्तीचा मार्ग किती व्यापक असायला हवा. तो इतकाही संकुचित असू नये की एका देवाची निंदा करायची, दुसऱ्याची स्तुती करायची, स्तवन गायचं, एका देवाचं कीर्तन ऐकायचं, दुसऱ्याच्या कीर्तनाला बसायचंही नाही. हे असं होता कामा नये. कारण अनेकेश्वरवाद जरी आपल्याकडे असला तरीही आपल्याला अखेर तो एकेश्वरवादाकडेच न्यायचा आहे. एकीकडे आपण द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा मार्ग शोधतो. मग हा ईश्वरांमधला, म्हणजे ईश्वराच्या शक्तींमधला, त्याच्या रूपांमधला जो भेद आपणच निर्माण करून ठेवलाय, तो मिटवणार कसा? आणि तो भेद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ईश्वराचं परिपूर्ण दर्शन होणारच नाही. हेच नामदेव महाराजांना इथे दाखवून द्यायचंय. आता अभंगाच्या 4थ्या आणि शेवटच्या चरणातून नामदेव महाराज या अभंगाचं सार मांडतायत. नामा म्हणे असती शिव विष्णू एक, वेदाचा विवेक आत्मा राम. एकदा समर्थ रामदास तुकोबांसोबत पंढरपुरात आले. ते प्रथमच पंढरपुरात आले होते विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. ते मंदिरात गेले, विठ्ठल मूर्तीसमोर जाऊन उभे ठाकले आणि जेव्हा त्यांनी मूर्तीकडे पाहिलं तेव्हा आपसुकच त्यांच्या तोंडून शब्द निघाले, इथे कुठे उभा तू श्रीरामा. समोर विठ्ठल मूर्ती आहे. रामभक्त असलेल्या समर्थांना या विठ्ठल मूर्तीतही रामाचं दर्शन घडतं. म्हणजे जशी आपली दृष्टी असेल तशीच आपल्याला सृष्टी दिसेल. आपण आपला दृष्टिकोन जसा बनवू तसंच आपल्याला जग दिसणार आहे. चराचरात रामाला पाहणाऱ्या समर्थांना विठ्ठल मूर्तीतही राम दिसला. चराचरात विठ्ठलाला शोधू पाहणाऱ्या नामदेवांना कृष्णमूर्तीत विठ्ठल दिसला. कुणाला भगवान शिव दिसतील तर कुणाला श्री गणेश दिसतील. म्हणजे ईश्वराची ही वेगवेगळी नावं, वेगवेगळी रूपं आपणच प्रतीक म्हणून भक्तिमार्गासाठी निवडलेली आहेत. पण त्या परमेश्वराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन इतका व्यापक असायला हवा की ईश्वराच्या ज्या रूपाची आपण पूजा अर्चा करत आहोत, ज्या रूपाची आपण आराधना करत आहोत, ज्याला भजत आहोत, ईश्वराचं तेच रूप आपल्याला चराचरात दिसेल. आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला त्याच रूपाचं स्मरण होईल.
आपण एखाद्या प्रार्थनास्थळी गेलो तरीही तिथल्या मूर्तीकडे पाहताना आपल्याला ईश्वराचं तेच रूप आठवेल. ठायी ठायी आपल्याला त्याच रूपाची जाणीव होईल. इतकी त्या ईश्वरावर आपली निष्ठा, आपली श्रद्धा अढळ असायला हवी. कारण ईश्वर ही वैश्विक शक्ती आहे. कुरुक्षेत्राच्या रणात श्रीकृष्णाने अर्जुनाला जे वैश्विक दर्शन घडवलं ते कुण्या एका देवाचं नव्हतं, तर चराचरात भरून राहिलेल्या परमेश्वराच्या शक्तीचं ते दर्शन होतं. ती शक्ती एका व्यक्तीची नाही, एका मूर्तीची नाही, एका आकाराची नाही, तर आकार नसलेल्या परंतु तरीही चराचरात सामावलेल्या निर्गुण निराकार परब्रह्माचं ते दर्शन होतं. ही शक्ती इतकी व्यापक आहे आणि म्हणून ईश्वर चराचरात असल्याचं संतांनी, महात्म्यांनी सतत अनुभवलं. आपल्यालाही जर असा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या वेद उपनिषदांमध्ये साठवून राहिलेलं जे ज्ञान आहे, जे आपल्याला थेट ईश्वरी शक्तीपर्यंत नेईल, थेट भगवंतापर्यंत नेईल, ज्यात कसलाही भेद नसतो. भेद त्याच्या रूपाबद्दलचा नसतो, पूजा अर्चेबद्दलचा नसतो, कर्मकांडाबद्दल नसतो, पद्धतींबद्दल नसतो, संप्रदायांबद्दल नसतो, कसलाही भेद नाही. असा निर्वेध मार्ग म्हणजे त्या भगवंतापर्यंत त्याच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचणं. आणि हे जर आपल्याला जमवायचं असेल तर भेदाभेद पूर्णतः मिटवावा लागेल. कारण हीच तर वेदांची शिकवण आहे. हे जर आपल्याला जमलं तर सत्संग केल्याचा आनंद आपल्याला घेता येईल, तर ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला घडेल, तर त्या परमात्म्याशी आपल्याला तादात्म्य पावता येईल. आपल्यातला आत्मा त्या परमात्म्याशी एकरूप होऊ शकेल. हजारो वर्ष आपल्या धर्मशास्त्रांनी, आपल्या अध्यात्माच्या मार्गांनी जे आपल्याला शिकवलं तेच मूल तत्वज्ञान नामदेव महाराज या अभंगातून मांडतायत. हे तत्वज्ञान जर आपण अंगीकारलं तर चराचरात आपल्याला ईश्वर दिसेल, कुठलाही भेद नसलेला. आपण उपासनेसाठी निवडलेल्या ईश्वराच्या कुठल्याही रूपाची तितक्याच मनोभावे पूजा करू शकतो, अर्चना करू शकतो. आपल्याला आपला भक्तिमार्ग प्रगल्भ करायचा असेल तर नामदेव महाराजांनी रचलेला असा प्रत्येक अभंग मोलाचा. आणि म्हणूनच या अभंगांवर आपण चिंतन करत आहोत नामा म्हणे या निरूपण मालिकेतून. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका सुमधुर अभंगासह. तोवर रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.